नमस्कार सर्वांचं व्ही के टेकमध्ये स्वागत. आज आपण स्टाफ सिलेक्शनच्या ज्या मल्टीटास्किंगच्या ज्या जागा निघालेल्या आहेत त्या संदर्भामध्ये आपण बोलणार आहोत. आज स्टाफ सिलेक्शनमध्ये बोलण्याचा सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे महाराष्ट्रातील जे मुलं आहेत ते स्टाफ सिलेक्शनचा फॉर्म सहसा भरत नाहीत. आता त्याचं कारण काय मला माहीत नाही. जसं युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन UPSC असते, जसं महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन MPSC असते, तसंच स्टाफ सिलेक्शन कमिशन हे पण एक आयोग आहे. यानुसार मल्टीटास्किंग असेल किंवा CHSL असेल या अशा प्रकारे यानुसार इथे जागा भरल्या जातात. तर आत्ताच काही दिवसापूर्वी SSCने मल्टीटास्किंग स्टाफच्या जागा काढलेल्या आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या 10वीच्या बेसवरती आहेत. तर आपण त्या संबंधी थोडीशी माहिती घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता इथलं इन्स्ट्रक्शन्स इंग्लिश हिंदीमध्ये दिलेलं आहे, तुम्ही हे वाचू शकता. ही सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब आहे, सर्वात महत्त्वाचं सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब आहे. कार्मिक लोक शिकायत तथा पेन्शन मंत्रालय, कार्मिक व प्रशिक्षण विभाग, कर्मचारी चयन आयोग म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशन. तुम्ही पाहू शकता न्यू दिल्लीला याचं हेड ऑफिस आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील मराठी मुलांनीही याच्यामध्ये सहभागी व्हावं, या परीक्षेचा फॉर्म भरावा. या व्हिडिओचा सर्वात महत्त्वाचा उद्देश म्हणजे हाच आहे. आपण काय करतो, या परीक्षेला घाबरतो की याचा सिलेबस टफ असेल, हे आपल्याला जमणार नाही. असं काहीही नाही आहे. जे तुम्ही तलाठीला, वन विभागाला किंवा इतर सरळ सेवेला, MPSC ग्रुप B ग्रुप Cला जे तुम्ही इंग्लिश ग्रामर करत आहात, जे तुम्ही रिझनिंग करत आहात, जे तुम्ही मॅथमॅटिक्स करत आहात, तेच या एक्झामला पण लागू आहे. तुम्ही पाहू शकता ही जी जाहिरात निघालेली आहे, सर्वात महत्त्वाचं म्हणजे जागा कोणत्या निघाल्या तुम्ही पाहू शकता. इथं मल्टीटास्किंगच्या ज्या जागा निघालेल्या आहेत ते पाहू शकता. नॉन टेक्निकल स्टाफच्या जागा आहेत आणि म्हणजे ही एक जागा आहे आणि हवालदारची एक जागा आहे, म्हणजेच CBIC आणि CBW. तर सर्वात महत्त्वाचं आपण पाहणार आहोत डेट्स आपण पाहणार आहोत. इथं पाहून घ्या तुम्ही. डेट फॉर सबमिशन ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन 18 तारखेपासून 18 जानेवारी ते 17 फेब्रुवारीपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. लास्ट डेट टाईम पिरियड फॉर रिसिप्ट ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन 17 तारीख आहे. लास्ट डेट अँड टाईम फॉर मेकिंग ऑनलाईन फी पेमेंट ही 19/2/2023 आहे. लास्ट डेट अँड टाईम फॉर जनरेशन्स ऑफ ऑफलाईन चलन 19/2/2023 आहे. त्यानंतर लास्ट डेट फॉर पेमेंट थ्रू चलन 2/20/2023. आता हे विंडो वगैरे क्लोजचं पण शेड्यूल ऑफ कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन हे महत्त्वाचं आहे. तुमची एप्रिल महिन्यामध्ये ही परीक्षा होणार आहे. एप्रिलमध्ये एक्झाम आहे. तुम्ही पाहू शकता 10वीच्या बेसवरती एक्झाम आहे. आता सर्वात महत्त्वाचं आपण बाकीचं काही पाहणार नाही आहोत. याच्यामध्ये तुम्ही नंतर डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही PDF डाउनलोड करू शकता लिंकवरती जाऊन. पण अगोदर आपण याचं सिलेबस काय आहे आणि हा जॉब म्हणजे काय असतो तुम्ही इथं पाहू शकता. स्टाफ सिलेक्शन कमिशनचं जे पे आहे ते 7th पे कमिशननुसार आपल्याला इथं पेमेंट आहे. तर ही खूप चांगली गोष्ट आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे एक सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब आहे. आपण पुढं पाहू शकतो ह्या ज्या MTSच्या जागा आहेत, MTSच्या जागा 10,880 आहेत आणि हवालदारच्या जागा आहेत ते 529 जागा आहेत. सर्वात जास्त MTSच्या जागा आहेत. मल्टीटास्किंग स्टाफच्या जागा आपल्याला इथं आहेत. आता इथं रिझर्वेशन वगैरे दिलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. जर व्हिडिओ स्टॉप करून तुम्ही PDF वाचलं तरी चालेल, नो प्रॉब्लेम. एज लिमिट इथं सांगितलेली आहे, तुम्ही एज लिमिट पाहू शकता 18 ते 25 वर्षापर्यंत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय, इथं एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे. जर तुम्ही SC ST जे असाल तर तुम्हाला 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन आहे. OBCचे असाल तर 3 वर्ष आहे. PWBDचे असाल अनडिवर्स 10 वर्षाचं आहे. PWBD OBC असाल तर 13 वर्षाचं आहे. SC ST PWD तर 15 वर्षाचं आहे. तुम्ही इथे एज रिलॅक्सेशन पाहू शकता. आपण महत्त्वाच्या मुद्द्याकडे जाणार आहोत. तुम्हाला जर ही गाईडलाईन जर वाचायची असेल तर तुम्ही PDF डाउनलोड करून ती वाचू शकता. सर्वात महत्त्वाचं आपल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनीही या परीक्षेचा लाभ घेतला पाहिजे. या परीक्षेचा आपण लाभ घेऊन चांगला सेंट्रल लेव्हल केंद्रीय स्तरावरती आपण नोकरी करू शकतो. त्यानंतर इथं इसेन्शियल एज्युकेशन क्वालिफिकेशन दिलेलं आहे. तुम्ही पाहू शकता ही 10th लेवलवरती आहे. फक्त 10वीच्या बेसवरती तुमची एक्झाम आहे. तुम्ही SC पास पाहिजे आहात. इथं तुम्ही पाहू शकता 9.1 पॉईंट वाचा. द कॅन्डिडेट मस्ट हॅव पास मॅट्रिक्युलर एक्झामिनेशन.
तुम्ही 10वी पास पाहिजे तिथं. त्यानंतर आपण पुढं जर पाहिलं तर अप्लाय कसं करायचं तर त्यांनी दिलेलं आहे. अप्लाय करण्यासाठी हाऊ टू अप्लाय या लिंकवरती जाऊन तुम्ही अप्लाय करू शकता. त्यानंतर तुमचा जो फोटो आय डी आहे तो फोटो आय डी JPG फॉर्मॅट 20 ते 50 KB पाहिजे. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं इन्स्ट्रक्शन काय आहे फोटोबद्दल, आपला जो पासपोर्ट साईज फोटो आहे त्यांनी काय सांगितलं, द फोटोग्राफ, तुम्ही हे पाहू शकता, द फोटोग्राफ ऑफ द कॅन्डिडेट शूड नॉट बी मोर दॅन 3 months ओल्ड. म्हणजे तुमचा फोटो हा 3 महिन्यापेक्षा जुना नको आहे. तुमच्या जर 3 महिन्यापेक्षा जुना फोटो असेल तर तो चालणार नाही. आत्ता जर तुमच्याकडे फोटो नसेल तर तो तुम्ही फोटो काढून घ्या, पासपोर्ट साईज फोटो काढून घ्या. ओके. ॲप्लिकेशन फीस सर्वात महत्त्वाचं, आपल्याकडे एक न्यूनगंड पण असतो, फीस आहे, फीस जास्त आहे. मग फीस जास्त असल्याने आपला अभ्यासही नाही, फीस वायाला जाईल. फक्त 100 रुपये फीस आहे, ती पण फक्त ओपन आणि OBC. बाकीच्यांना महिलांना फीस नाही, SC STंना फीस नाही, हे इथं लक्षात घ्या. फक्त 100 रुपये फीस आहे. नेक्स्ट आता एक्झामिनेशन सेंटर्स पाहूया. एक्झामिनेशन सेंटरसाठी आपल्याला महाराष्ट्रामध्ये एक्झामिनेशन सेंटर आपलं जे आहे, आपण वेस्टर्न रिजनमध्ये येतो. तुम्ही पाहू शकता आपण इथं वेस्टर्न रिजन, गुजरात अँड महाराष्ट्र. तर तुम्ही इथून पाहू शकता औरंगाबाद आपल्याला सेंटर आहे, जळगाव आहे, कोल्हापूर आहे, मुंबई आहे, नागपूर आहे, नांदेड आहे, नाशिक आहे आणि पुणे आहे. जवळजवळ आपल्याला 4 आणि 4 8 आणि 1 9 आपल्या महाराष्ट्रामध्ये फक्त 9 सेंटर आहेत एक्झामसाठी. हे पण पाहू शकता तुम्ही. सर्वात महत्त्वाचं, परीक्षा कशी असणार आहे, द स्कीम ऑफ एक्झामिनेशन. द एक्झामिनेशन विल कन्सिस्ट ऑफ कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन, फिजिकल एफिशियन्सी टेस्ट, फिजिकल स्टँडर्ड टेस्ट ओनली फॉर द पोस्ट ऑफ हवालदार. फक्त तुमची जर तुम्ही हवालदार पोस्टसाठी जर अप्लाय केलं तर तुमचं फिजिकल होणार आहे, MTSसाठी फिजिकल होणार नाही. द कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम जे आपण CBT म्हणतो, जे आता तलाठी TCS मार्फत घेणार आहे किंवा वनरक्षक TCS IBPS ह्या ज्या एक्झाम होणार आहेत त्याच पद्धतीने ही एक्झाम होणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं गाईज, आपल्यामध्ये खूप न्यूनगंड असतो इंग्लिशचा, हिंदीचा. SSC स्टाफ सिलेक्शन असेल, UPSC असेल, या परीक्षा आपल्या मराठी भाषेमध्ये होत नाहीत. सर्वात महत्त्वाचं यांनी काय सांगितलं इथं तुम्ही पाहू शकता की द कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन विल बी कंडक्टेड इन हिंदी, इंग्लिश अँड 13 रिजनल लँग्वेजेस. ह्याच्यामध्ये आपली मराठी आहे, तुम्ही पाहू शकता. म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशन मल्टीटास्किंग स्टाफ MTS केंद्र स्तराची परीक्षा तुम्हाला आता ही मराठीमध्ये देता येणार आहे. ही तर सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही स्टाफ सिलेक्शनची एक्झाम आता मराठीमध्ये देऊ शकता. मी पुन्हा सांगतो, मराठी माध्यमातील मुलं ही परीक्षा देऊ शकतात. महाराष्ट्रातील मुलांनी हा न्यूनगंड काढून टाका की आम्ही आम्ही UPSC आणि स्टाफ सिलेक्शन देऊ शकत नाहीत, आमच्या भाषेचा प्रॉब्लेम आहे. तुम्ही देऊ शकतात. इथं मराठी विषय त्यांनी ॲड केलेला आहे. ज्या 13 रिजनल लँग्वेज आहेत त्या 13 रिजनल लँग्वेजमधून परीक्षा देता येते, त्याच्यामध्ये आपली मराठी आहे. हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा होता, इथं तुम्ही नोट करून ठेवा. आता मग परीक्षा कशी होणार तुम्ही पाहू शकता. एक्झाम त्यांनी इथं दिलेलं आहे. सेशन 1 आणि सेशन 2मध्ये तुमची एक्झाम होणार आहे. म्हणजे तुमची सेशन 1 म्हणजे एकाच दिवशी त्याच टायमिंगला, समजा तुम्ही आत्ता एक्झामला बसलात की लगेच तुमची फर्स्ट सेशन झालं की लगेच सेकंड सेशनला तुमचं कॉम्प्युटर शिफ्ट होणार आहे. पहिलं सेशन जे आहे द न्यूमरिकल अँड मॅथमॅटिकल ॲबिलिटी, तुमचं म्हणजे पहिलं गणिताचा पेपर आहे, मॅथमॅटिक्सचा. 20 प्रश्न असणार आहेत 60 मार्काला. म्हणजे तुमचा एक प्रश्न 3 मार्काला आहे 45 मिनटासाठी. त्यानंतर दुसरा पेपर असणार आहे रिझनिंग ॲबिलिटी अँड प्रॉब्लेम सॉल्विंग, 20 प्रश्न 60 मार्काला, म्हणजेच 3 मार्काला 1. म्हणजे इथं लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे, सेशन 1मध्ये, सेशन हा जो 1 आहे त्या सेशन 1मध्ये तुम्हाला 40 प्रश्न असणार आहेत. किती? 120 मार्काला. तुम्हाला हे 40 प्रश्न 45 मिनटामध्ये सोडवायचे आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दुसरा जो सेशन आहे सेशन 2 जो आहे
25 क्वेश्चन 75 मार्क, 25 क्वेश्चन 75 मार्क, हेही तुम्हाला 45 मिनटामध्ये सोडवायचं आहे. 3 मार्काचाच प्रश्न आहे. आता इथं त्यांनी काय सांगितलं आहे, सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता याला निगेटिव्ह मार्किंग आहे का, हा मुलांचा प्रश्न असतो. तर तुमचा जो पेपर 1 आहे, हा पेपर 1 हा तुमचा क्वालिफाईंग नेचरचा आहे. क्वालिफाईंग नेचरचा म्हणजे तुम्हाला ही परीक्षा पास करण्यासाठी, म्हणजे जर तुम्हाला सेशन 1मध्ये जस्ट अ मिनिट गाईज, म्हणजे तुम्ही पाहू शकता जो सेशन 1 आहे, या सेशन 1मध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. तुम्ही इथं हा जो पॉईंट आहे 14.6.2 देअर विल बी नो निगेटिव्ह मार्किंग इन सेशन 1. तुम्हाला सेशन 1ला निगेटिव्ह मार्किंग नाही आहे, बट सेशन 2ला तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग आहे. ते निगेटिव्ह मार्किंग इथं त्यांनी सांगितलं सेशन 3 विल बी निगेटिव्ह मार्किंग, देअर विल बी निगेटिव्ह मार्किंग ऑफ 1 मार्क. म्हणजे जर तुमचा सेशन 2मधला हा जो एक प्रश्न आहे, हा एक प्रश्न 3 मार्काला आहे, बट तुमचा जर एक प्रश्न बरोबर आला आणि तुमचा जर एक प्रश्न जर रॉंग आला तर तुमचा 1 मार्क मायनस होणार. ही अशा प्रकारे निगेटिव्ह मार्किंग आहे. पहिल्या पेपरला निगेटिव्ह मार्किंग नाही, तो क्वालिफाईंग नेचरचा पेपर आहे, आणि पेपर 2 हा निगेटिव्ह मार्किंगचा आहे. तर आता आपण एक्झाम पाहिली कशा प्रकारे आहे, किती मार्काचा पेपर आहे, किती वेळेचा आहे. तुम्हाला 25 मिनटाचे 2 सेशन आहेत. मॅथमॅटिक्स आहे, रिझनिंग आहे, जनरल अवेअरनेस आहे आणि इंग्लिश लँग्वेज आहे. तर सेशन 2मध्ये आपण विषय पाहिलेत. इथं जनरल अवेअरनेस आणि इंग्लिश लँग्वेज अँड कॉम्प्रिहेन्शन आहे. सो पुढं जर पाहिलं आपण, जर डिटेल सिलेबसमध्ये गेलो तर तुम्ही इथं पाहू शकता. डिटेल सिलेबसमध्ये न्यूमरिकल अँड मॅथमॅटिकल ॲबिलिटीमध्ये त्यांनी होल नंबर्स, LCM, SCF, डेसिमल अँड फ्रॅक्शन्स, रिलेशनशिप बिटवीन नंबर्स, फंडामेंटल अरिथमॅटिक ऑपरेशन्स, बॉड मास, पर्सेंटेज, रेशिओ, प्रपोजिशन, वर्क अँड टाईम, डायरेक्ट अँड इनव्हर्स प्रपोजन्स, ॲव्हरेज, सिम्पल इंटरेस्ट, प्रॉफिट अँड लॉस, डिस्काउंट, एरिया अँड परमिटर ऑफ बेसिक जिओमेट्रिक फिगर, डिस्टन्स अँड टाईम, लाईन्स अँड अँगल्स, अशा प्रकारे मॅथमॅटिक्समध्ये विचारणार, जे की आपलं 10th लेवलचं आहे. रिझनिंग अँड ॲबिलिटीमध्ये काय असणार आहे, अल्फा अँड न्यूमरिक सिरीज आहे, कोडिंग डिकोडिंग आहे, ॲनॉलॉजी आहे, फॉलोइंग डायरेक्शन्स, सिमिलरिटीज आहे, व्हर्बल रिझनिंग आहे, बेस्ड डायग्राम आहे, एज कॅल्क्युलेशन, कॅलेंडर क्लॉक. जनरल अवेअरनेसमध्ये तुम्ही पाहू शकता आपलं जॉग्राफी आहे, आर्ट अँड कल्चर आहे, सिविक्स आहे, इकॉनॉमिक्स आहे, जनरल सायन्स, एन्व्हायरमेंटल आहे. इंग्लिश लँग्वेजमध्ये काय आपल्याला विचारणार आहे, तुम्ही पाहू शकता व्हॅकॅब्लरी आहे, त्याच्यानंतर ग्रामर आहे, सेंटेन्स स्ट्रक्चर आहे, सिनॉनिम्स, अँटोनिम्स आणि इट्स करेक्ट यूजेस, म्हणजे जे एरर वगैरे असतात ते याच्यामध्ये दिलेलं आहे. जर तुम्ही हवालदारसाठी फॉर्म भरत असाल तर हवालदारसाठी तुमचं फिजिकल आहे, वॉकिंग आहे 1600 मीटर 15 मिनटासाठी आणि फिमेलला 1 किलोमीटर 20 मिनटासाठी. तर अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता इथं हवालदारसाठी हाईट लागते, मेलला 157.5 आणि चेस्ट 81 आणि फिमेलसाठी हाईट जी आहे ती 152 आहे. अँड तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपली ही जी स्टाफ सिलेक्शनची एक्झाम आहे ही खूप गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. इतकी चांगली संधी आपल्याला कधीच चालून आलेली नाही. 2023मध्ये या स्टाफ सिलेक्शनच्या जवळजवळ 12,000 जागा आहेत. या 12,000 जागा आहेत, त्यामुळे तुम्ही हा फॉर्म भरू शकता. फॉर्म भरा, कसल्याही प्रकारची भीती न बाळगता तुम्ही जो रेग्युलरप्रमाणे अभ्यास करत आहात त्याच प्रकारे तुमचा अभ्यास चालू द्या. आपल्या महाराष्ट्रामध्ये पुणे, मुंबई, औरंगाबाद हे सेंटर आहेत. तर एकच एक्झाम होणार आहे आणि त्यानंतर तुमचं डायरेक्ट सिलेक्शन आहे. भारतामध्ये तुम्ही कुठेही जॉब करू शकता. खूप चांगली संधी आहे, ही संधी सोडू नका. आणि जर जागा पाहिजे झाल्यात तर आपण जागा पाहू. तुम्ही इथं पाहू शकता मल्टीटास्किंगच्या आपण जर पाहिल्या, मल्टीटास्किंगमध्ये आता आपण महाराष्ट्रामध्ये किती जागा आहेत, सर्वात महत्त्वाचं आपण महाराष्ट्र शोधूयात. मध्य प्रदेश, महाराष्ट्र. तुम्ही पाहू शकता इथं महाराष्ट्र आपल्याला सापडलेलं आहे. तुम्ही पाहू शकता महाराष्ट्रामध्ये
अनरिझर्व 762, OBCला 492, SCला 159, STला 168, AWSला 189, टोटल 1770 जागा आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. तर हे खूप महत्त्वाचा पार्ट आहे. आणि जर तुम्हाला हे MTSचं झालं, MTSमध्ये एवढ्या जागा आहेत आपल्याला 1770 टोटल. आणि जर हवालदारची जर आपण जागा पाहिल्या तर हवालदारच्या महाराष्ट्रामध्ये, आता इथून हवालदारचं सुरू झालं आहे, हवालदाराच्या जागा महाराष्ट्रामध्ये मध्य प्रदेश, महाराष्ट्रामध्ये तुम्ही पाहू शकता इथं दिलेलं आहे. वेट, तुम्ही पाहू शकता ही जे हवालदारच्या जागा आहेत अनरिझर्व 69 आहेत, OBCच्या 38 जागा आहेत, SCच्या 19, STच्या 13, AWSच्या 16, टोटल 155. म्हणजे इथं हवालदारच्या 155 जागा आहेत. आणि MTSच्या जर जागा आपण पाहिल्या तर MTSच्या जागा जास्त आहेत आपल्याला. MTSच्या जागा टोटल नंबर ऑफ MTSच्या जागा किती आहेत इथे, टोटल MTSच्या जागा आहेत 1770 जागा आहेत, तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारे फॉर्म भरा, एक्झाम द्या. सर्वांना खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.